Preview। आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे। इस वक्त मैं मौजूद हूँ जवाहर नगर पुलिस स्टेशन में। यहाँ पर एक अच्छी कार्रवाई की गई। एक आरोपी को पकड़ा गया जिसके पास से तेज धार हथियार और एक चोरी किया गया मोबाइल जब्त किया गया। ये जो आरोपी है इसके ऊपर पहले भी गुनाह दर्ज है। मोबाइल छीन के भागने के इसके ऊपर पहले भी आरोप लग चुके हैं। तब ये अंडर एज था। अभी इसकी उम्र 19 साल है। एक मोबाइल छीनने की कोशिश की, एक मोबाइल चुराया और उसके बाद तेज धार हथियार रखकर पुलिस को जब इंफॉर्मेशन मिली कि कुछ जवाहर नगर पुलिस स्टेशन की हदी में एक लड़का है जो तेज धार हथियार लेकर फिर रहा है, पुलिस ने ट्रैप लगाया और उसे अरेस्ट किया। जवाहर नगर पुलिस स्टेशन की तरफ से एक अच्छी कार्रवाई की गई। मैं ये क्यों कह रहा हूँ, क्योंकि शहर में जिस तरह का माहौल है, लगातार हमले हो रहे हैं, तेज धार हथियार से लोगों पर वार किए जा रहे हैं, कई कत्ल हो रहे हैं। तो ऐसे लोग जो कानून का डर जिनके दिलों से खत्म हो गया है, उसके ऊपर इस तरह से कार्रवाई करना, उसे अरेस्ट करना कोई गुनाह करने से पहले, ये एक अच्छी कार्रवाई मानी जा सकती है। ये जो पूरा केस है इसकी जानकारी हमें दी जवाहर नगर पुलिस स्टेशन के पीआई सचिन कुमार सर ने। आरोपी कोण आहे आणि काय केस आहे? पोलीस स्टेशन जवाहर नगर छत्रपती संभाजीनगर अंतर्गत काल संध्याकाळी 21:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार गोरे यांना माहिती मिळाली की एक इसम शिवाजीनगर परिसरामध्ये धारदार चाकू कोयता घेऊन फिरत आहे। सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पोलीस उपनिरीक्षक मोरे, महिला पोलीस हवालदार उपाध्ये, पोलीस हवालदार नागरे, नंतर पोलीस अंमलदार गोरे, पोलीस यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केली। त्यांना एक इसम शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी एक इसम त्यांना पाहून पळू लागला। त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्याच अंतरावर जाऊन पकडले। त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे व 19 वर्ष, राहणार इंद्रानगर असे सांगितले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू मिळून आला, तसेच एक विवो कंपनीचा सुद्धा मोबाईल मिळून आला। त्याला त्या विवो कंपनीच्या मोबाईल बद्दल विचारलं असता त्याला उत्तर सांगता आलं नाहीत किंवा मोबाईल कुठून घेतला यावर त्याला माहिती देता आली नाही। तसेच त्याकडे जी आहे चाकू आहे तो सुद्धा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली असून त्याच्याकडून तो कोयता, धारदार चाकू कोयता व एक विवो कंपनीचा मोबाईल असे 20,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर इसमावर यापूर्वी सुद्धा जबरदस्तीने मोबाईल हिसकावण्याचा गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये सुद्धा तो अटक करण्यात आलेला होता। तसेच बाल गुन्हेगार असताना सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते। त्याला माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केले आहे। त्याला आज रोजी हर्सुल कारागृह येथे दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त श्री रत्नाकर नवले साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र पाडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मोरे, महिला पोलीस हवालदार उपाध्ये, पोलीस हवालदार नागरे, पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे। असं याच्यामध्ये अजून काय याचे मित्र गँग आहे का, असं काय शंका आहे? सध्या तरी या तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु यापूर्वी तो रेकॉर्डेड गुन्हेगार असल्यामुळे त्याला आम्ही ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। त्याच्यावर गुन्हे किती आहेत? यापूर्वी त्याच्यावर जबरदस्तीने मोबाईल हिसकावण्याचा गुन्हा दाखल आहे पोलीस स्टेशनला। तसेच तो ज्वेलन असताना सुद्धा त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध माननीय न्यायालयात अहवाल पाठवण्यात आलेला आहे।
अगर शहर के हालत देखे तो इस तरह के मामले अक्सर हो रहे हैं, छोटे छोटे बच्चे हथियार लेकर के इस पे किस तरह से किन धाराओं में कार्रवाई हुई, या इसकी जल्दी जामीन होगी या फिर कुछ और उपलब्धि होगी? उनके जिसके पास जो हथियार मिलता है उस हिसाब से उसके ऊपर गुन्हा दाखल होता है। अभी ये केस में उसके ऊपर 425 भारतीय हत्यार अधिनियम इनके तहत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर आता माननीय न्यायालय त्याप्रमाणे पुढील जे कारवाई आहे त्याप्रमाणे त्याला जामीन मंजूर करण्याचा ते पाहतील किंवा त्याप्रमाणे ती कारवाई करेल कोर्ट। आपका नाम और पता है? मी सचिन कुंभार, पोलीस स्टेशन जवाहरनगर, वरिष्ठ पुलिस निरीक्षक। ये पूरा मामला रहा। इस तरह से आरोपी को अरेस्ट किया गया और कानूनी धाराएं लगा के केस दर्ज किया गया। इस केस में अभी और भी खुलासे होने की गुंजाइश है। हो सकता है इसमें और भी आरोपी अरेस्ट किए जाए। इस खबर पे आप क्या राय रखते हैं, कमेंट कर जरूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज टुडे और